सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपल्या गावात सालाबादप्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. तर मंदिरावर 2 दिवस आता मी मंदिरावर जाणार आहे. बघू तिथे जाऊन आपल्या कार्यक्रमाचं कसं आयोजनबद्दल थोडंसं बोलू. तर आता मी मंदिरावर जाणार आहे. तिथे सर्व गाव आमचं एकत्र येतो. तर बघू आम्ही त्या आयोजनाविषयी थोडीशी तुम्हाला माहिती देतो. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. बघा किती तुळशीच्या पाया पडतं. यावेळी निघल्या हरिपाठाला वहिनी सवी. आम्ही चाललो हरिपाठाला. चला आलो. गाडीचे मालक दीपा पाटील. सप्त्यासाठी काही योगदान आहे का नाही तुमचा? अरे बाबा आज मेनू काय? जरा लवकर आले मी व्हिडिओ बनवते. खरा काम काकाने केले बघ. दिसत एकदम घाम फुटले. मेहनतीन मेहनत कशी इकडे पण पापडांची सोय चालली. त्यामुळे डेंजरस आहे वगैरे नाही तुझ्या घे देव आवरे भाकरी बरं जेवण आज दिले होता मी. चर्चा चालली आहे. आजचा मेनू काय? आजचा मेनू काय? वाटाण्याची भाजी आणि अजून एकच भाजी आहे का? वाटाण्याची भाजी आणि दुसरी कुठली आहे? आणि मिक्स भाजी आहे. आजचं भोजन दादा कोण येतं संध्याकाळचं? आजचं भोजन दादा आनंद सुद्धा मोहित कवानीतलं खीर का? बोल ना कुठली भाजी आहे? किती माणसं जेवतील या भाजीन का?
अजून दुसरी भाजी कुठली ही पण दाखव ना. ही कुठली भाजी आहे. लय मेहनत घेतली बाबा सगळे सगळे व्हिडिओ. वरिष्ठ बसलून लागले. भोजन दादा तुम्ही आहेत का आजचे. भोजन दादा तुम्ही आहेत का. महाराष्ट्र भोजन आमच्यावर दिले आजच्या भोजनाचे. काय बोलाल आज काय काय मेनू आहे. आज मटकी आणि सुरण आणि वाटाण्याची भाजी खीर आहे. अजून बरेचसे पदार्थ भाकरी भात आहे. पुन्हा आपलं पापड आहे लोणचं आहे. भाकरी कोण देतं सर. भाकरी आपल्या एक चांगला उपक्रम चालू आहे. हा हे आमचे दादा आहेत. जेवणाची भाकरी गावातल्या सर्व महिला मिळून 15-20 या सगळ्या असं देतात. सगळी मेहनत घे शिकवतात आता. उमेश मामाला शिकवीत घेतले. अरे राम ना उमेश मामाला शिकवीत घेतले. उमेशला शिकवीत घेतले. हे आमचे दादा सुरेश दादा, हे आत्माराम दादा आणि ते पंडित तरे. हे रोजची मेहनत घेऊन एवढा स्वयंपाक 1,500 ते 2,000 लोकांचा स्वयंपाक दररोजचा करतात इथे. आम्ही फक्त त्यांचं असं काही हेल्प करायला येतो. काय ते सांगितलं टोप दे हे दे पाणी दे ते करण्यासाठी असतो आम्ही इथे. बघा आता टोप उचला जाय. बघा किती मेहनत लागते इथं. आगी व काम करायचं खाऊ नये सगळं असतं आम्ही. हे आमचे फेमस कुक सगळ्या स्वयंपाकाचे प्रसिद्ध स्वयंपाक करणारे पंडित तरे. गावोगाव यांचे असते. कुठले पण मोठे कार्य असले की त्यांना बोलवलं जातं. हे प्रीतम दादा शिका ना तुला. ये ना तो जरा जास्त आली आलसी झाली असं वाटतं. शिकायला पहिले बोलतो मला नंतर उचला करतो तो काव बंडाल ते. अशी व्यवस्था करावी लागते. आमचे जुने कोण माहित आहे का कुक. पहिले वामन पाटील, बाळाराम मार्के, हरिश्चंद्र पाटील, चिंतामण चोरगे. तो मेन कधीपासून होते इथे. नारायण बाळाराम मार्के बोललो ना. त्याच्यानं नारायण चौधरी. अजून कोण. हरिश्चंद्र पाटील, भगवान भोईर ते पण आहेत. आता भगवान पाटील पण. ही जुनी जाणकार मंडळी सगळी. आता आम्ही शिकतो. आता आम्ही पण शिकतो. काका आम्हाला शिकवतो. बघू आता जमला तर करू. वर्षातले आम्ही इथं पत्रावली उचलाचं काम करतो सगळं. आम्ही पण सेवा आम्हाला असते. आत्माकांनी जाम मेहनत केले. जसे जाणकार झाले ना तेव्हापासून जेवणाला मदत करणं सगळ्या त्यांच्या म्हणजे या सामाजिक कार्यात ते कुठे निस्वार्थ कुठलेही पैसे घेत नाही. बरोबर आहे. आणि कमीत कमी बघले आता व्यवस्था बरोबर झाली का नाही बघतो. सगळी बरोबर झाली. सगळा बरोबर झाले ना. सांगत बरोबर सगळा. गाईला पत्रावली, जेवणा पत्रावली, सगळ्यांना पत्रावली, आपल्या देवाऱ्या पत्रावली सांगत ब. हो ना. हरिपाठ संपन्न झाला. काय बोला. मस्त मजा आली. मी थोडा लेट आलो का. ते लाईव्ह ची व्हिडिओ घेता. टेन्शन नाही घेऊ तुम्ही. या ना जरा. इवले
फुले से मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले वेचिताची बहाला मोगरा फुलेला मोगरा मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलाला मोगरा फुलाला मोगरा फुलाला मोगरा फुलाला मोगरा फुलेला मोगरा फुलाला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला मोगरा फुलेला हा बोल आता. नाही ऐकली ते आपलं स्वतःवर बैलाजवळ बाबू महेश दादा भोईर यांचे पुत्र हरी महाराज. आवरे दिवस तू दिसलाच नाही काही. इथं असं तूच नाही बस मुगात अरे रोज असतो मी रोज असतो. मी तर इना घेऊन असताना सगळं काल काय होता तू इना घेऊन. मग कुठं कोण होता आपले अरुण काका महाराज यांची घे मग भोईर पण पहिला ज्ञानदेव आणि ज्ञानदेव काका पण आहे तिथं. नाही बोला ना उद्योगपती सरोलीपाडा. काय बोलाल तुम्ही. जय श्रीराम. तर काका काय बोलाल तुम्ही. आपला अखंड हरिनाम सप्ताह सरोलीपाडा सोनालीपाडा 30 वर्ष झाली अविरतपणे पार पडत आहे. कुठल्या विघ्न काही येत नाही सप्त्यामध्ये. कितीही गावात राग रोष काय असलं तरी सप्ताह असलं सर्वजण एकत्र येतात गावकरी मंडळी. तर काय बोलाल तुम्ही. जय श्रीराम. बोला मदत. गेली 31 वर्षे आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सरोलीपाडा सोनालीपाडा ह्या दोन्ही पाड्याचा या संयुक्त असा हा सप्ताह आहे. आपण पाहिला असेल एवढी वर्षे का वर्षानुवर्ष त्याची प्रगती आणि जो उत्कृष्ट प्रतिसाद जो मिळतो सर्व गावकरी मंडळींचा, त्यासाठी कुठलाही काम असो या सप्ताहासाठी काही असो सर्व तन मन धनाने या ठिकाणी सर्व मेहनत घेतात. आणि आपल्या ह्या भेवंडी तालुक्यात या सप्त्याचं मोठा नावलौकिक असा सप्ताह. त्या सप्त्यामध्ये अनेक थोर कीर्तनकार आपल्या ह्या पाड्यामध्ये दोन्ही येत असतात आणि प्रबोधन करत असतात. आपण पाहिलं असेल जवळजवळ 1,500 पब्लिक या ठिकाणी 2,000 पब्लिक या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि कीर्तन संपल्यानंतर तेवढ्या लोकांची भोजनाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होत असते. त्यासाठी आपल्या गावातील दोन्ही सरोलीपाडा सोनालीपाडा या गावातील तरुण मंडळी जे जास्त आहे ती मंडळी सर्व मेहनत घेतात आणि वाढण्याचं सुद्धा काम व्यवस्थितरित्या पार पाडतात. जेणेकरून कोणी या ठिकाणी विमुक्त जाऊ नये अशी दखल घेऊन फार मेहनतीने ते या ठिकाणी काम करत असतात. आणि त्यासाठी जो लागणारा जो खर्च आहे सर्व गावातील आपले देणगीदार थोर मोठं सर्व गरिबापासून श्रीमंतापर्यंत या सप्ताहाला देणगी स्वरूपात देत असतात. काही बाहेरून मंडळी येणारे ते सुद्धा या देणगी आपल्या सप्त्याला देत असतात. एकट्याचा 9वे खेळ म्हणून मेल जमविला या युक्तीप्रमाणे सर्वांना मिळून हा सप्ताह होत असतो. आपल्या गावात पाहिलं तर बरेचसे असे पंथ आहेत. निरंकारी असो, बैठक असो, वारकरी संप्रदाय असो, हे अनेक संप्रदाय असून तरी शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये या ठिकाणी जोमाने अशी मेहनत घेऊन हा सप्त्याला कसा आपला सप्ताह चांगला होईल आणि देवाची भक्ती आपल्या हातून कशी होईल हे फार मेहनत घेऊन या ठिकाणी एक वेगळा आनंदाचं वातावरण निर्मिती तयार करतात. त्यात पालखी सोहळा असो, 7 ते 9 आपले कीर्तन असो, त्याच्या अगोदर हरिपाठ असो, एवढा जमाव. आज आजूबाजूला पाहिलं तर शंकराचे मंदिरं आहेत. सोदरपाडा असो, सोनाले असो, अनेक सरोली गावात सुद्धा आहे. आजूबाजूला एवढे कार्यक्रम असताना सुद्धा या कार्यक्रमाला आपल्या इतक्या जोमाने इतका पब्लिक उत्स्फूर्त असा रंग भरून जातो
हा सर्व सभामंडप भरून जातो. आमचासुद्धा आमच्या आनंदाला पारावर राहत नाही. सर्व या ठिकाणी खरोखर असा आनंद कधी येतो वर्षातून एकदा असा आम्ही त्याची वाट बघत असतो ना. तो सोहळा या ठिकाणी दरवर्षी पार पडत असतो. खरोखर सर्व गावकरी मंडळांना मी धन्यवाद देतो की असाच अविरत आपला सप्ताह हा कायमस्वरूपी चालत राहावा. त्यासाठी लाभलेले आशीर्वाद आपल्या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार आमचे वडील गणपत महाराज भोईर, आपण ह्यांच्याबद्दल बोलला तर ते माघ स्नान जो हो आता जे प्रयागला लोक जातात आणि आंघोळ्या करतात हे महाकुंभामध्ये, तसा एक वर्षे आम्ही लहानपणापासून बघतो खाडीवर जायचे, आपल्या अंगाची लोकर दिसेल नाही एवढ्या सकाळी जाऊन आंघोळ्या करायचे. मग महास्नानचा मोठा तो आपल्याला एक पुण्याचा वाटा असा ते संपादन करायचे आणि आम्हाला सांगायचे की आंघोळीचा महत्त्व फार मोठा आहे. त्या आंघोळीच्या अनुषंगाने सर्व लोक गावातील दर्या खाडीवर विहिरीवर असे जाऊन आंघोळ करायचे. एक तो अविरत असा पारंपरिक जो आमचा या गावातील पोथी असो पुराण असो दरवर्षी चालू असतो. दर चतुर्थीला कार्यक्रम असतो. खरोखर अहोत भाग्य आमच्या गावात वारकरी संप्रदाय फार आहे. धन्यवाद सर्व. तरी आमच्या सप्त्याला सर्व थरातून अजून पब्लिक यावा आणि अजून आनंदाचा आमचा मोठा या ठिकाणी त्यांनी साजरा करावा आनंद. खरोखर यामध्ये भक्तीसुद्धा तुमची घडेल, आनंदही मिळेल. तो आनंद काही वेगळाच असतो. म्हणून सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी येऊन कीर्तन श्रवणाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आता थोड्याच वेळात कीर्तनाला सुरुवात होणार आहे. आलो सर्व मंडळी जमत आहेत. लक्की ड्रॉचे चिट्टे पण घेतले इथं. 2 पैठणी साड्या. दररोज 2 लक्की ड्रॉ ना पैठणी साडी भेटतात लेडीजला. सकाळपासून 10 वेळेला बाया पडला. 9 तरी कुठला येतले कुठला 9 घेतले. हा नीट बसू मांडीवरून पाय पर ना परत एकदम पाय पडला. सन्मान करण्यात येते. ग्रामपंचायत सदस्य दिनेश पाटील यांच्या हस्ते त्याचे यजमान दिनेश पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू साईनाथ चंद्रकांत पाटील लक्ष्मी डेअरी दूध व्यवसाय याच्याबद्दल आणि अजून सर्व कार्याच्या बसवण्यासाठी म्हणून परवाचा दिवस शेवटच्या भाकरी वाढण्यासाठी तुम्हाला मोठा आहे. तर आज ज्या बारीक परिवाराने आपल्याला भाकरी दिलेली आहे सुदाम होईल, सुवर्णा संदीप होईल आणि डॉक्टर तृप्ती विष्णू होईल या सर्व मेलं जमलेला या इच्छेप्रमाणे आम्हाला तुमचा योगदान असतो. हा म्हणून आपला हा कार्यक्रम फार रंगाचा हा योजनांना आपल्याला 1000 रोग रक्कम देवी आलेली आहे. त्याचे मनापासून आभार मानतो. तसेच देवीला बाळराम राजा चौधरी सरवणी 500 रुपये, रमाकांत हरिभाऊ पाटील कोपर 200 रुपये, भगवान रामचंद्र घरोली कोपर 300, अशोक दिवा पाटील सापाड 500, विठ्ठल काशीनाथ चौधरी सरवणी. पोरा ओढता नाही जेवायला बसला घरी. हा वारेल कोण वारेल कोण. हा पहिल्या पंक्तीला बसले तर तुम्ही. वैष्णवा सुख
रे ग म प ध प प ध प प ध म प ग म ग म